प्लीज मला एकटं सोड. मला तर कुणाशीच बोलायचं नाही. प्लीज म्हणून. ताई, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही हे तुलाही माहितीये. काय एवढी अपसेट होतेस? सगळं नीट होणार आहे. काही ना काही मार्ग नक्की निघेल. म्हणून तू एवढी शांत कशी असू शकतेस ग? जेव्हा बघावं तेव्हा काही ना काही मार्ग निघेल, काही ना काही मार्ग निघेल. कसा निघणार आहे मार्ग? सगळे मार्ग बंद झालेत म्हणून. आपल्या हातात आता काहीच उरलं नाही. ताई, प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे ना. म्हणजे बघ ना, जोवर मॅच संपत नाही तोवर आपण हरलेले नसतो. मग आपण प्रयत्न करणं का सोडायचं? मनू, बाबा तिथे जमिनीच्या केससाठी लढतायत. इथे आईला बघ. आईची हालत दिवसेंदिवस क्रिटिकल होत चालली आहे. तिथे माझ्या नोकरीचा पत्ता नाही. काय करणार होत आपण? आणि तुला मिळाली ऍडव्हान्स सॅलरी? नाही ना. अजून काय प्रयत्न करणार आहोत मनू आपण? एक मिनिट थांब. मनू, एकच मार्ग आहे. हे घे मंगळसूत्र. हे मंगळसूत्र घे आणि गहाण ठेव. नाही नको, गहाण नको, विकून टाक. हे बघ, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जा. ताई, वेडी आहेस का तू? काहीतरी करायला सांगू नकोस मला. अगं, मंगळसूत्र आहे ते. त्याचं महत्व आता मी सांगायचंय का तुला? म्हणून मंगळसूत्राचं महत्व नसतं, त्याच्यामुळे असलेल्या नात्याचं असतं. आणि इथे नातंच उरलं नसेल तर म्हणून माझ्यासाठी ना हे फक्त काळ्या मण्यांची एक चेन आहे. त्याच्यामुळे प्लीज ऐक, प्लीज. अगं, आता गरज आहे आपल्याला याची. ताई, काहीतरी सांगू नकोस मला करायला. मी नाही असं ऐकणार. तू आई, तू इथे काय करतेस? लागलं नाही ना तुला? नाही. तुमच्या दोघींचं काय चाललं होतं? ते सगळे सोड आधी. तू बस. हळू 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 हळूहळू. हळू बस. बस बस बस. आई, कशाला बाहेर आलीस? मला बरं वाटतंय आता. काही होत नाहीये. तुमच्या दोघींचं काय चाललं होतं ग? आणि मेघा, ते मंगळसूत्राचं काय? ते विकायचंय. मेघा, मागे पण मी तुला हे बजावलं होतं असं करायचं नाही म्हणून. आई प्लीज जरा थांब ना. ताई, आई बरोबर बोलतेय. नाही विकायचं मंगळसूत्र. तू नाही जातेस ना विकायला? मग मी विकून येते. ताई, असं नको करू. ताई, ताई. मेघा. मेघा, मिस मानसी. आई, या ना सर. मिस मानसी. आई. अगं आई, किती दिवसांनी भेटतोय. कशी आहेस? बरी. काय परक केलं ना मला परत. नाही मिस मानसी, मला ऑफिसमध्ये काही सांगत नाही. पण आई, तू तरी मला हक्काने फोन करायचास ना. हा समर प्रताप जहागीरदार आला असता लगेच. सर प्लीज. हा मिस मानसी, मला माहितीये तुम्हाला कोणाचीही मदत नकोय, कोणाचेही उपकार नकोय. हक्काचे पैसे तर घ्याल. बघा, क्रेडिट झाले असतील. 6 महिन्यांचा ऍडव्हान्स पगार दिलाय मी मिस मानसींना. ऑफिसमध्ये उगा चर्चा नको म्हणून घरी आलो. चला आई, येऊ आता. असं कसं? चहा तरी घेऊन जा. मेघा, काही नको. पुढच्या वेळी येईन ना तेव्हा जेवायलाच येईल. तब्येतीची काळजी घे. आणि काही लागलं मला फोन कर. ओके, येतो. महत्वाचं काम राहिलं. मिस मानसी, याच्यावर सही करा फक्त. La la sha la la la.
फॉर्मॅलिटीज आहेत काही. तुम्हाला ऍडव्हान्स सॅलरी देणं याच्यात फार रिस्क आहे हो. काय तुम्हाला आम्ही पैसे दिले आणि तुम्ही उद्यापासून कामावर आलाच नाही, त्या पैसे घेऊन पळून गेलात तर काय करायचं आम्ही? मिस मानसी, तुम्ही हा गेम खेळा. सुरी तुमच्याच हातात असेल, हात माझा असेल. खेळा खेळा या. सर नाही सर. याला म्हणतात एक तीर से दो निशान. मिस मानसी, माझा विश्वास आहे तुमच्यावर, पण येतो मी. हा, येतो. बाय बाय. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. आई, आज खूप फ्रेश दिसतेस. हे तुझं आवडतं गाणं आहे ना आई? तशी माझी सगळीच आवडती गाणी आहेत, पण हे जास्त आवडतं मला. कारण सांगू मनू, हे तुझ्या आजींनी मला शिकवलंय. अरे वा. आणि एक सांगू का मनू, हरी कुठल्या रूपात येऊन आपली मदत करेल ना, काही सांगता येत नाही. आता हेच बघ ना, समर सर अगदी देवासारखे धावून आले आपल्यासाठी. खरंच आजकाल कोणी स्वार्थ असल्याशिवाय दुसऱ्याला मदत करेल का? अगं काय काय केलंय त्यांनी आपल्यासाठी. म्हणजे अगदी काल पैसे देण्यापासून ते मनोहरचं तुझ्याशी लग्न लावेपर्यंत. इतका चांगला मुलगा आपल्याला शोधून सुद्धा सापडला नसता मनू. खरंच, पण तो समर सरांनी शोधून काढला. अगदी तुझ्या लग्नाची सुद्धा सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. अशी माणसं मिळायला नशीब लागतं मनू. खरंच नशीब लागतं. मनू, मनोहर वरनं आठवलं, त्यांचं काही तुझ्याशी बोलणं झालं का? कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय, ते खूप दिवसात घरी आले नाहीत. तुम्ही बाहेर भेटला होतात का? म्हणजे त्यांचा काही फोन वगैरे आला होता का? नाही, काही नाही झालं आई. मग तू केलास की नाही त्यांना फोन? अगं त्यांचा आला नाही तर तू करायचंस ना. आई येते, पाया पडते. खुश रहा, यशस्वी हो. पळते. चल पाय. थांब ताई. काय? ये पटकन ये. काय? चल आधी पटकन माझा आशीर्वाद घे. मनुबाई, पाया पडते. हा ताई, गंमत केली ग. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. म्हणून तुला माहितीये, ते एक्झामला जाताना कसं पोटात गोळा येतो ना, अगदी तसंच होतंय बघ आता मला. टेन्शन आलंय ग. नको टेन्शन घेऊस, पण डोकं शांत ठेव आणि मस्त इंटरव्ह्यू दे. सगळं छान होणार बघ. आणि बाकी तुला माहितीच आहे, यू आर द बेस्ट. थँक्यू सो मच. आता बरं वाटतंय. खूप गॅपने इंटरव्ह्यू देते ना, म्हणून असं होतंय. पण ठीक आहे, होईल सगळं छान. टेन्शन घेऊ नकोस हा अजिबात. बरं चल, मी पळते, नाहीतर उशीर होईल. रिक्षा पकडायची आहे, परत ट्रॅफिक नको लागायला. पळते मी. बाय. मनू आहे. मेघा, तुला इंटरव्ह्यूला घेऊन जायला आलो. का? मी काय लहान आहे? एकटीने जाऊ शकत? मनूला समजव. मी ताई, मीच सांगितलं होतं त्याला यायला. मला वाटलं तू एकटी कशी जाशील, टेन्शन नसेल तुला म्हणून. राहू दे, तुला एक्सप्लेन करायची गरज नाहीये. काय करू? जा ना. ओके, बाय बाय. थँक्यू.
उषा मावशी, उषा मावशी, आले आले आले. उषा मावशी. ओ ग बाय माझे, थांब ग, आले आले. उषा मावशी. हा आले आले आले, जरा आले. ती ग घाई. उषा मावशी, अगं किती वेळ? काय ग म्हणे माऊ, किती हाका मारल्या मी तुला. मी झोपली होती. फोन पण नाही उचललास. तो मी याला डबडा कधी वाजतो कधी वाजत, मला ऐकायला नाही आला. ये ये बाबू ये. मी येणार होती अगं आता घरी, येणार होती. बस बस बस. पायाला काय झालं मावशी? नाही, पाय दुखतोय. गोळी घेतली मी आणि जी झोपली ना, तुला सांगते, म्हणजे गजर लावला होता मी कामासाठी, ठाणानं वाजून गेला, मला काय कळलंच नाही. शेवटी तू आलीस बघ. मी येतच होते अगं. असू दे असू दे. बाम आहे का दे मला. बाम अगं हा बाई इथंच आहे. बाम लावून लावून हैराण झाली मी. तू काय करते? काय करत नाही. नाही ग, नाही नाही काही करत नाहीये. मनी पाय हा ना? पायाला हात लावू नको सोन्या. काही बोलायचं नाही आता, गप्प बस. अगं ये इथे दुखतंय सांग. इथे दुखतंय? हा हा. अगं बाय ग, जरा आराम कर. आरामच करते मी. झालं की येत होते. मावशी जरा गप्प बस ग. करून घे ना, मी करते ते. ऐकते ऐकते. आणि ऐक, मी जाताना तुझं आणि आईचं जेवण करून जाते. कशाला? अगं फार नाही झालंय. हो असू दे. मी सांगते ना, ऐकायचं हं माझं. आराम कर. सासूच आहे माझी, माझ्या शोन ते मनोहर राव आहेत ना, भाग्यवान आहेत. तुझ्यासारखी बायको मिळणार आहे त्यांना. गुणाची खाण आहेस ग बाई. एवढी गोड पोरगी माझी, माझीच दृष्ट लागायची. अरे भाई, तू सांगितलेली सगळी कामं करतोय ना आपण. तू फक्त लवकर यार, तुझ्याशिवाय करमत नाही ना आपल्याला. काय? अरे ठीक आहे ना, येतोय ना मी आता. भाई अरे तर काय सांगू तुला. अरे आण्याबाई, पटकन आठवलं मला. मनू तुला काही बोलली का रे? काय रे? अरे तो आयटम हल्ली रोज येतो मनूच्या घरी. कोण? अरे तोच तो रोमिओ, मनूचा मनोहर. तो रोज घरी येतो? भाई आता तू मला काय विचारतोस? मला वाटलं मनूने तुला कल्पना दिली असणार त्याबद्दल. अरे नुसतं घरी येत नाही, मनूला तर रोज पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस पण मिळाली आहे. म्हणजे? अरे तुला ना यार सगळं एक्सप्लेन करावं लागतं यार. हे तो मनूला ऑफिसला न्यायला आणि परत घरी सोडायला पण येतो. मनू काही बोलली नाही रे मला. ठीक आहे, मी संध्याकाळी बोलतो मनूशी. विचार भाई, मी तर बोलतो कन्फर्म विचारच. मला वाटतं आपली मनू आहे ना, मनोहरला इम्प्रेस झाली आहे यार. चैत्या, तुम्ही दोघं मिळून आता माझी शाळा घेणार का? मस्त मस्त. तुला माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. चैतन्याशी बोलत बसलायस ना. बोलू नकोस तू माझ्याशी. जाते मी. बाय. अगं मनू, जरा शांत हो. अगं चैत्या पण मित्र आहे ना माझा, म्हणून आपलं 2 मिनिटं बोलत होतो. मनू, तू आता असं करणार? अन्याबाई आपला पण मित्र आहे ना. आणि हे बघ, तुझ्या आधी ना मी गर्लफ्रेंड आहे त्याची, कळलं ना? सो आता पुरे हा. दोघं युगात मस्करी करू नका माझी. तू इथे आलास ना की मग बघते तुला बरोबर. अगं मनू, ऐक ना, मी येईपर्यंत प्लीज आईची काळजी घे. ते तू सांगायची गरज नाहीये मला. सासूबाईंची काळजी मी बरोबर घेते. अगं तसं नाही, काय मला यायला अजून 2-4 दिवस आहेत ना, म्हणून म्हणालो मी. 2-4 दिवस? हो. जा अनिकेत, तू मला यातलं काही सांगितलं नव्हतं. बोलू नकोस तू माझ्याशी. बाय. अगं मनू, अगं ए मनू, मनू ऐक ना मनू. अन्याबाई, तू नक्की मला टेपा लावतोयस की मनूला? मला म्हणालाच उद्या येतोय, तिला म्हणाला 2-4 दिवसानंतर. बाई बाई नक्की खरं काय? बात का शेठ. अरे शाळा फक्त काय तुम्ही घेणार का? अरे मी पण गंमत केली रे. पण आपला प्लॅन फायनल आहे. हा. आणि तू
मी सांगितलं तसंच करायचंस. यार काय काय करावं लागतं यार मला. छे, काय नशीब आहे माझं यार. हो शेठ, नौटंकी बास करा आणि मनू समोर पचकू नकोस, कळलं का? हा हा, मी नाही पचकत, तूच पचकशील. प्रेमात वाहत जाशील तू. रे आपण काही पण बोलतोस. आहा आ आ काय लाजलाय बाई, एक नंबर. काय ते आता गप्प बसतोस का आता? येस, लंकारी फायनान्स कंपनी, हाऊ मे आय हेल्प यू? ओके, थँक्यू. हॅव अ गुड डे. बाय सर. हॅलो एव्हरीवन, हाय. माझ्याकडे तुमच्यासाठी 2 न्यूज आहेत. एक चांगली न्यूज आहे आणि एक वाईट न्यूज आहे. आधी कुठली सांगू? चांगली सांगा सर. तर चांगली न्यूज ही आहे, मागच्या आठवड्यात मिस मानसींनी जे प्रेझेंटेशन सांभाळून घेतलं, मिस्टर शहांना कन्व्हिन्स केलं, त्यामुळे मिस्टर शहा आपल्या कंपनी बरोबर आता काम करायला तयार आहेत. नाही, तुम्हा सगळ्यांना सुद्धा काँग्रॅट्स, अभिनंदन. आणि आता वाईट बातमी, अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपला स्टाफ कमी करावा लागणार आहे. काय? अरे गंमत करतोय तुमची, गंमत करतोय मी. हा, इनफॅक्ट आपल्यावरची जबाबदारी तर आणखीन वाढणार आहे. आपल्याला खूप जास्त काम करावं लागणार आहे आणि म्हणूनच आपल्याला मदत करण्यासाठी एक सुपर टॅलेंटेड, ब्रिलियंट, हँडसम, डॅशिंग माणूस आपल्या टीमला जॉईन होणार आहे. सर हे कोण आहे डॅशिंग आणि स्मार्ट? प्लीज वेलकम मिस्टर मनोहर. वेलकम सर, वेलकम. मिस्टर बोपे, आपल्या टीमला इंट्रोड्यूस करा. या मिस ईशा. हाय. नमस्कार. या नीलम मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन सर. नमस्कार. हे परब साहेब. नमस्कार. नमस्कार. आणि या मिस मानसी मॅडम, तुमच्यासारख्याच हुशार, टॅलेंटेड आणि ब्रेव. हॅलो मिस मानसी, कशा आहात तुम्ही?